आणि तसंही मावशी मी तिथे येऊन काय करणार आहे ना? काय करणार म्हणजे? लग्नाची बोलणी करायला की मी एकटीने जायचं? अगं हे बरं दिसतं का? आता वंश येणार होत्या परवा, त्या असत्या ना तर चाललं असतं. अगं वहिनी, कशाला एवढ्या आठवणी काढतायत ती? अगं इथंच उचक्या लागायला लागल्यात की मला. बरं झालं बाई आलात. मला प्रश्नच पडला होता काय काय करायचं. अगं म्हणूनच तर धावत पळत आले की नाही. मला माहित आहे माझ्या बिगर तुझं पान बी हलायचं नाही. बरं मला सांग, असं काय झालं? आणि काय झालं सांगते, ऐकाल तर तुम्ही पण खुश व्हाल. आधी बसा तर खरं. चला बसा हो. मावशी मी आलेच जरा. थांब ग, तू कुठे चाललीस? वंश, सत्यजितचं लग्न ठरलंय. काय? पुण्याची मंडळी आहेत, सरनाईक. त्यांचा पण राजघराण्याशी संबंध होता म्हणे. आपल्या तोला मुलाचं स्थळ आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला उद्याच लग्नाची बोलणी करायला जायचं त्यांच्याकडे. हो, बर. तर आता सत्यजितराव तुम्ही आयुष्यभरासाठी बांधले जाणार. ग्रेट, मस्त आहे, आवडलं आपल्याला. पण तू मला नंतर एक सांग. सांग. अरे काय सांग? मला एक सांग, तू आयुष्यभरासाठी एकाच मुलीसोबत राहणार? हो. हाऊ हाऊ म्हणजे कसं काय राहू शकणार? म्हणजे लोक कसं काय राहू शकतात, मला क्वेश्चनच आहे. पण तू सांग मला नंतर सांग ना. व्यंग, चल मी निघतो. वा दोस्त. दोस्त दोस्त ना रहा. दोस्ता, आत्ताशी कुठे लग्न ठरलंय तर तुम्ही आमच्या सोबत बसतही नाही. हा उद्या तर काय लग्न झालं की तुम्ही आम्हाला विसरणार तर नाही ना? व्यंग, बस ना आता. ए प्लीज, लास्ट वन प्लीज, लास्ट वन. पण सत्यजित, असं काही नसतं बरं का. असं काहीही नसतं. काय नसतं? म्हणजे हेच की आजकाल भरवसा नाही रे कशाचा. आय मीन टू से, आजकाल भरवसा नाही कुणाचा. यु नो, अमेरिका तिथे 12-13 वर्षांची मुलं मुली प्रेमात पडतात आणि प्रत्येकाचं लफड असतं रे. म्हणजे अगदी 2, 3, 4. ती अमेरिका आहे, इंडिया नाही. सो इथे काय वेगळं आहे? हा सांग ना, इथे काय वेगळं आहे? इथे सुद्धा असा एकही मुलगा किंवा एकही मुलगी शोधून सापडणार नाही जिचं प्रेम किंवा लफडं नाहीये. एक तरी असणारच. व्यंग तुझी उतरली की आपण बोलूया. आय एम सॉरी. हा म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की तुझ्या होणाऱ्या बायकोचं म्हणजे माझ्या होणाऱ्या वहिनीचं असं काही असेल. सॉरी, म्हणजे मला मुळीच तसं काही म्हणायचं नव्हतं. हा बाय द वे, मी तिला विचारलं. तू विचारलंस? मग काय पुढे काय? मी तिला विचारलं आणि
तिचं असं काहीही नाही. तू तिला विचारलं, तिने तुला सांगितलं आणि तुला ते पटलं. असं नसतं मित्रा, असं नसतं. माझ्या आयुष्यात तरी कुठे कोण आहे? पॉइंट. पण नियम अपवादानं सिद्ध होतात आणि तू अपवाद आहेस आणि माझा नियम सिद्ध होतो. येस, सिद्ध होतो. आय एम हॅपी. हे बघ, हे ट्राय कर, हे चांगले दिसतील. बघ, खरंच छान दिसतंय ना. छान वाटतंय अगं. बापरे, आता येतील ना ते. मला खरंच दडपण आलंय ग खूप. मंजिरी, हे सगळं मनापासून करतेस ना तू? म्हणजे हे सगळं मान्य आहे ना तुला? का विरोध करता येत नाही म्हणून हे सगळं आवडतंय असं तू दाखवतेस? अगं काकू, मी का करेन हे असं? खरंच, म्हणजे मला खरंच मनापासून लग्न करायचंय आणि तेही बाबा सांगतील त्याच मुलाशी. हो, पण त्यांना आवडलेला मुलगा तुला आवडलाय का? का तू आवडून घेतेस हे सगळं? खरंय, बाबांनी ना उगाच गैरसमज करून घेतले आणि म्हणून हे असे नको ते प्रश्न ना तुमच्या सगळ्यांच्या मनात उभे राहिले. काकू, हे बघ, निदान तू तरी विश्वास ठेव माझ्यावर. अगं, मला खरंच आवडलेत ते. म्हणजे काल मी त्यांना भेटले ना, तेव्हा मला जाणवलं खूप वेगळे आहेत ते इतरांपेक्षा. म्हणजे मनाने ना खूप खरे आहेत, स्वच्छ, ट्रान्सपरंट आहेत अगदी. झालं कौतुक सुरू. बापरे, ही मुलगी लग्न झाल्यानंतर आम्हाला बहुतेक विसरून जाणार आहे. अगं अगं काय अगं, सतत त्यांचाच विचार डोक्यात असतो. आम्ही कुठे लक्षात राहणार आहोत तुझ्या? काकू, हे बघ, असं उगाच बोलू नकोस. उगाच वगैरे काही नाही. आता जाऊन भेटून येशील त्यांना आणि सगळे कौतुकाचे मुद्दे गोळा करून आणशील, हो ना? बसा. प्रवासाचा काही त्रास नाही ना झाला? अहो, त्रास कसला? तिकडे गाडीत बसायचं आणि इकडे उतरायचं. बरं, ह्या आमच्या चारुलतावांचं. नमस्कार. नमस्कार. ही माझी धाकटी जाऊ अंकिता. नमस्ते. नमस्कार. आलेच मी. हो. आमच्या भावी सूनबाई दिसत नाहीयेत कुठे. अहो, मंजिरी आणि सत्यजित बाहेर गेलेत. हो का? मग बरंच आहे की. असं ही बोलणी आपल्यालाच करायची आहेत. त्यांनी इथं असायलाच पाहिजे असं काही नाहीये. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. नॉर्मली लोक जाताना टिप देतात, तुम्ही आल्या आल्याच टिप दिलीत. आधीच टिप दिली तर सर्व्हिस चांगली मिळते. मी ज्या बारमध्ये वेटर होतो तिथे एक पारसी बाबाजी यायचा, त्याच्याकडनं शिकलोय मी. तुम्ही वेटर पण होतात? मी आणखीन बरंच काही होतो. अशी फार कमी कामं आहेत जी मी केली नाहीयेत. गुड. नाही म्हणजे एवढं सगळं करून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तू माझं कौतुक करावंस म्हणून ही सगळी कामं नाही केली. नाही नाही, तसं नाही.
हॅलो हॅलो एक्सक्यूज मी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॅलो मस्त चिकली आयटम होती रे ती. घाबरली. तिला घरी घेऊन गेलो असतो आणि सकाळी तिच्या घरी जाऊन सोडलं असतं. कसं आहे, बऱ्याच वर्षांनी मुधोळकरांच्या घरामध्ये शुभ कार्य होत आहे. आता ते कसं आणि काय काही कळत नाहीये मला, पण एक मात्र नक्की, समारंभ हा इतका देखणा व्हायला हवा, सगळं कोल्हापूर बघत राहिलं पाहिजे, नाही? होय. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. मला सुद्धा याच विषयावर बोलायचं आहे जरा. म्हणजे हे लग्न आता म्हणजे जितक्या लवकरात लवकर करता येईल तितकं चांगलं. म्हणजे आमच्या मंजिरीच्या पत्रिकेमध्ये तसा योग आहे. योग? कसला योग आहे? नाही म्हणजे तसा काय मोठा प्रॉब्लेम नाहीये. मोठा प्रॉब्लेम नाहीये. काय आमच्या गुरुजींनी तसं सांगितलंय आणि गुरुजींवरती माझा खूप विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर. तेव्हा विनंती आहे की तुम्ही जेवढे लवकरात लवकर हे लग्न कराल तेवढं चांगलं आहे. हो, पण लवकरात लवकर म्हणजे किती लवकर? कधी? परवा. म्हणजे मुहूर्त चांगला आहे. काय? असं कसं परवा? आणि हा कुठला योग? नाही नाही, येला या अवघड आहे. प्लीज विनंती आहे, विनंती आहे. कसं आहे, लग्न म्हटलं म्हणजे काही रीतिरिवाज असतात, पद्धती असतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा धाकटा मुलगा गौरांग, तो तिकडे असतो ऑस्ट्रेलियामध्ये. तोही परवाच येतोय. मग चांगलं आहे ना, म्हणजे लग्नामध्ये तो असेलच. वा, तुम्ही तर सगळं पक्क केल्यासारखं बोलता की. वंस, नाही नाही, म्हणजे उगीच तसा भलता गैरसमज करून घेऊ नका. तसं काही नाही, तसं काही नाही. हो, पण आपण आज बोलतोय आणि परवा लग्न. नाही, मला कळतंय, मला कळतंय. म्हणजे थोडी घाई होते, पण काय करणार, पत्रिकेमध्ये तसा योग आहे ना. आपल्या हातामध्ये काही नाहीये, आपण फक्त तो टाळू शकतो. आणि मी काय म्हणतो, आपण विधिवत देवा ब्राह्मणांसमक्ष हे लग्न परवा करून टाकू आणि पुढे काय मग नंतर केव्हाही थाटामाटामध्ये सोहळा साजरा करता येईल ना. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीत, म्हणजे तुमच्या सोयीने केव्हाही करा, केव्हाही. पण आता प्लीज नाही म्हणू नका, आता नाही म्हणू नका. नाही, मला आत्ता शब्द नाही देता येणार तुम्हाला. आम्हाला सत्यजितशी बोलावं लागेल. तुमच्या हातातून रक्त येत आहे. ठीक आहे, सवय आहे मला त्याची. अहो, पण मला 1 मिनिट बघू तरी दे. मला नाही आवडत कोणी माझ्या अंगाला असं हात लावलेलं. पण मी कुणीही नाहीये ना, होणारी बायको आहे तुमची. थँक्यू.
सोड शांत सोड मला अहो बसा बसा साहेब जा साहेबांसाठी थंड घेऊन बसा शांत तुम्ही ठीक आहात ना? एवढं का मारलं तुम्ही त्याला? काय करत होता तो तुझ्या बाजूला? माझा फक्त रुमाल पडला खाली, तेवढाच उचलून दिला त्याने. बाकी काही बोलणं सुद्धा नाही आमचं. तो मुलगा तिथे मगाशी काय बोलत होता माहितीये तुला? तुला सांगता येणार नाही मला. एक मिनिट तुमच्या हातातून रक्त येत. एक मिनिट. ठीक आहे, सवय आहे मला त्याची. अहो पण मला 1 मिनिट बघू तरी दे. मला नाही आवडत कोणी माझ्या अंगाला असं हात लावलेलं. पण मी कुणीही नाहीये ना. होणारी बायको आहे तुमची. आय एम सॉरी. 1 मिनिट. बघू. बापरे, एवढं रक्त येत आहे. केवढं लागलंय तुम्हाला? आणि मला म्हणे सवय आहे या सगळ्यांची. या सगळ्यांनी आपल्यालाच त्रास होतो, बाकी काही नाही. आता प्लीज जाऊन आधी ड्रेसिंग करून घ्या, नाहीतर जखम वाढायला अजिबात वेळ लागणार नाही. झालं, हो. निघूया. परवाच लगीन करायचं म्हणून परवा वेळ आहे मला. या समजा गोष्टीला येळ द्यावा लागतो. जी गोष्ट 7 पावलांमध्ये संपते त्याच्या तयारीसाठी 7-7 महिने कशाला वाया घालवायचे? माझा तर काही विश्वासच बसत नाहीये. विश्वास न ठेवण्यासारखंच आहे समजा. काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाल्याशिवाय हे असं होणार नाही. आता प्रॉब्लेम आणि कसला? तुला कळत कसं नाही बहिणी? अगं एवढी घाई कसली झाली सर नाही का ना? अहो त्यांनी सांगितलं की. त्यांनी लाख सांगितलं असं, पण आपण विचार करायला नको का? मनग्रहमान असं त्यांना अचानक कसं समजलं सगळं? हे बघ बहिणी, तू भोळी आहेस म्हणून तू विश्वास ठेवलास. अगं पण थोडा विचार कर. तसं नाही म्हणचं. त्यांना काल पत्रिका दाखवली तेव्हा त्यांना कळलं. असं नसतं ग बहिणी. मग कसं असतं? मला तर वाटतं त्या मुलीतच काहीतरी खोट असणार बघ, आणि ते आपल्यापासून लपवत आहे. काहीतरी बोलू नका म्हणचं. अहो चांगली लोक आहेत ती. शिवाय गद्रेबाईने आणलेलं स्थळ म्हणजे त्याच्यात काही खोट असणं शक्यच नाही. त्या गद्रेबाईलाच फसवलं नसेल कशावरून? म्हणच आपण बाहेरून चौकशी केली आहे ना मुलीची. मग वहिनी तू पण ना त्या मुलीच्या पार्टीची असल्यागत बोलतीस. बघा बाई, आता मी सत्यजित काय झालं रे? नवीन आहे काय? अरे पण सरनाईकांकडे काय झालं? बोलणं कसलं? हट्टच धरलाय त्यांनी. परवाच लगीन करायचं म्हणून. परवा? आता तू मला सांग, असं कुठं असतं का? परवा 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 वेळ आहे मला. तसंही मला थाटामाटात लग्न करायचंच नव्हतं. अरे पण या समजा गोष्टीला येळ द्यावा लागतो. कशाला घ्यायचा येळ? हा, जी गोष्ट 7 पावलांमध्ये संपते त्याच्या तयारीसाठी 7-7 महिने कशाला वाया घालवायचे? मग त्यांना तसं कळवायचं का? ताबडतोब. कारण माझ्याकडे कमी आहे ती फक्त वेळेची. अरे पण आमंत्रण. आते, माझं लगीन म्हणजे अंबाबाईचा गोंधळ आहे. हा, ते जेवढं प्रायव्हेट राहील तेवढंच बरं आहे. कळून टाका सर नाही का? नाहीतर मीच कळवतो. अंबाबाई पावलीस ग बाई, पावलीस.